हॅलो. सेंद्रिय शेती करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जीवामृत. आपण शेतीमध्ये जर माती भुसभुशीत ठेवायची असेल, रोग कीड काही व्हायची नसेल आणि अतिशय सुंदर आपल्याला शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवामृत तयार करणे. आज आपण क्विक मध्ये बघून घेऊया की जीवामृत तयार करायला काय काय गोष्टी लागतात आणि ते कशा पद्धतीने करायचं. आता मी इथे 200 लिटरचा बॅरल घेतलेला आहे. 200 लिटरच्या बॅरल मध्ये आपण पाणी भरून घ्यायचं 3/4. पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते इथे आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे देशी गाईचं शेण. कंपल्सरी आपल्याला देशी गाईचं शेण घ्यायचं आहे, कारण की देशी गाईच्या शेणामध्ये जे जीवाणू असतात ते दुसऱ्या कुठल्याही शेणामध्ये नसतात. दुसरी गोष्ट आहे गाईचं गोमूत्र 1 लिटर. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे 2 किलो गुळ. तो आता ऑलरेडी आम्ही पाण्यामध्ये वितळण्यासाठी ठेवलेला आहे. आणि चौथी गोष्ट आहे वाळवी, हुमणी, मुंगी ह्याला कंट्रोल करण्यासाठी, कुरतडणारी कीड कंट्रोल करण्यासाठी बायोरिच हे फंगल ग्रोथ प्रमोटर. आता देशी गाईचं शेण किती घ्यायचं आहे तर 2 बाट्या देशी गाईचं शेण, जे की 15 ते 20 किलो होतं. जेव्हा तुम्ही ड्रम मध्ये पाणी भरून घेता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 किलो देशी गाईचं शेण ऍड करायचं आहे. आणि ताजं शेण जितकं तुम्ही घ्याल तेवढं त्यासाठी एकदम चांगलं आहे. जे आपण जीवाणू ह्याच्यामध्ये टाकणार आहे ना, ते जीवाणू वाढण्यासाठी गाईचं शेण आणि गोमूत्र खूप गरजेचं असतं. गाईचं शेण आणि गोमूत्रामध्ये हे जीवाणू फास्ट वाढतात आणि 48 तासामध्ये आपलं जीवामृत एकदम चांगलं तयार होतं. शेण टाकल्यानंतर 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटर गोमूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. आता ही 1 लिटरची बॉटल आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची की गोमूत्र 1 लिटर पेक्षा जास्त नाही झालं पाहिजे. जर जास्त गोमूत्राचा वापर झाला तर पानांना स्कॉर्चिंग येण्याची खूप जास्त शक्यता असते. तुमच्याकडे थोडंसं कमी असेल तर चालेल, पण गोमूत्र 1 लिटर पेक्षा जास्त 200 लिटरच्या पाण्यासाठी वापरायचं नाही. त्यानंतर 2 किलो गुळ आम्ही ऑलरेडी पाण्यात विरघळून घेतलेला आहे. तुम्ही जीवामृत करायला चालू करायच्या आधीच गुळ विरघळायला ठेवा, म्हणजे आपल्याला पटकन तो वापरता येतो. हे झाल्यानंतर आता हे जे लिक्विड आहे, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, वर्टिसिलियम, बिवेरिया, मेटारायझियम अशा 4 जीवाणूंचं मिश्रण आहे. ट्रायकोडर्मा तुमच्या शेतातील सगळ्या झाडांना, पिकाला पांढऱ्या मुळ्या फोडण्याची काम करतो. त्यानंतर वर्टिसिलियम, बिवेरिया ह्या 2 गोष्टी फळ पोकरणारी अळी, जी काही कीड येत असेल ती नियंत्रण करण्यासाठी मदत करतं. कुरतडणारी कीड असेल तर तीही नियंत्रित होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाळवी, हुमणी, मुंगीसाठी मेटारायझियम काम करतं. कुठल्याही केमिकल फर्टिलायझर्समुळे वाळवी, हुमणी, मुंगी जितक्या फास्ट कंट्रोल होत नाही तितक्या लवकर मेटारायझियममुळे कंट्रोल होते. त्यामुळं आपल्याला हे जे फंगल ग्रोथ प्रमोटर आहे ते 200 ml ह्या तुमच्या 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकायचं आहे. आता ह्याचा फायदा काय होतो, गाईचं शेण, गोमूत्र, गुळामध्ये हे जीवाणू अतिशय फास्ट वाढतात. ड्रम मध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यानंतर आणि पाणी भरल्यानंतर थोडीशी जागा वरती आपल्याला फक्त ठेवायची आहे, जेणेकरून ते जीवाणू जेव्हा वाढतील तेव्हा त्याचा फेस वरती येतो. आणि झाल्यानंतर एकदा काठीनं हलवून घ्यायचं आणि झाकायचं. आता झाकताना पण जे ड्रमचं झाकण आहे त्या झाकणाने न झाकता तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं एखादं गोणपट असेल तर गोणपटानं हे झाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वरून त्याचं टोपण फक्त ठेवून द्यायचं, जेणेकरून गोणपट उडून जाऊ नये. ह्याचं कारण असं आहे की ह्याला थोडासा एरिएशनला स्कोप पण द्यायला लागतो. अशा पद्धतीने 48 तासानंतर ही स्लरी वापरायला एकदम आपल्यासाठी तयार आहे.